नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये महा ऑनलाइन या पोर्टल मधून उत्पन्न प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करायचा आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। उत्पन्न प्रमाणपत्रासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, तसेच तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र किती दिवसात भेटणार आहे, तुम्हाला 1 वर्षाचं उत्पन्न हवंय का 3 वर्षाचं उत्पन्न हवंय, या दोन्हीसाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये महा ऑनलाइन पोर्टल लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी सर्च बार मध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सर्च करून घ्यायचंय। इन्कम सर्टिफिकेट सर्च केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि यामध्ये मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र यासाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला बघून घ्यायचे। आवश्यक ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी बघून घेतल्यानंतर ते डॉक्युमेंट तुमच्या कम्प्युटर मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये सेव्ह करून ठेवायचे। यामध्ये हे सगळे डॉक्युमेंट सेव्ह केल्यानंतर पुढे सुरू करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण पुढे सुरू करा या बटनावरती क्लिक कराल, यामध्ये मिळकतीच्या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन तुम्हाला अर्ज भरायचे। तर अर्ज भरते वेळेस तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण तपशील द्यायचे। अर्जदाराच्या तपशीलमध्ये अर्जदाराचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, त्यांचं वय आणि किती वर्षाचं उत्पन्न लागणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला भरावे लागणार आहे आणि कोणासाठी लागणार आहे, किती उत्पन्न आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत। तर त्यासाठी तुम्हाला अर्जदाराच्या तपशीलमध्ये संबोधन सिलेक्ट करायचंय। त्यानंतर त्यांचं संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचे। संपूर्ण नाव या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली मराठीमध्ये कन्वर्ट होऊन जातील। जसं आपण या ठिकाणी नाव टाकू, यामध्ये कन्वर्ट होत नाहीये तर याची काही नेटवर्क एरर असू शकतो। तर या ठिकाणी तुम्ही Ctrl+Y या बटनाचा तुम्ही यूज करून मराठी कीबोर्डच्या सहाय्याने पण करू शकता। जसे या ठिकाणी वडिलांची या ठिकाणी संपूर्ण नाव टाकून घ्यायचे। त्यानंतर जर नाव येत नसतील मराठीमध्ये तर या ठिकाणी Ctrl+Y या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण Ctrl+Y या बटनावरती क्लिक कराल, तुमच्या समोर मराठी कीबोर्डचा एक कीबोर्ड ओपन होतील। यामध्ये तुम्ही माऊसच्या सहाय्याने या ठिकाणी तुम्ही नाव टाकू शकता मराठीमध्ये किंवा न्यू टॅब ओपन करून गुगल इनपुटच्या सहाय्याने या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये टाईप करून, म्हणजे मराठीमध्ये जे काही नाव असतील ते या ठिकाणी टाईप करून कॉपी पेस्ट या ठिकाणी तुम्ही करू शकता। या ठिकाणी तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता। ज्या ठिकाणी तुम्हाला मराठी दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉपी पेस्ट करून मराठीमध्ये नाव टाकू शकता। यामध्ये मिळकतीचे प्रमाणपत्र यामध्ये तुम्हाला कोणत्या वर्षासाठी आहे, म्हणजे 1 वर्षाचं मिळकत म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र हवंय का 3 वर्षासाठी हवंय हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय। त्यानंतर जे कोणी अर्जदार असतील त्या अर्जदाराचे या ठिकाणी जन्मदिनांक टाकायचंय, जेणेकरून तुम्हाला वय ऑटोमॅटिकली या ठिकाणी समोरच्या टॅब मध्ये ऑटोमॅटिकली दिसून येतील। यामध्ये लिंग तुम्हाला सिलेक्ट करायचंय। त्यानंतर जे व्यवसाय असतील या ठिकाणी लिंग सिलेक्ट केल्यानंतर जे व्यवसाय असतील, अर्जदाराचे जे कोणते व्यवसाय असतील, शेतमजुरी असतील किंवा स्टुडंट असतील, जे कोणी असतील या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय। त्यांचं मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय आणि या ठिकाणी जे कोणते रेड स्टार मध्ये असतील, रेड स्टार मध्ये असलेले संपूर्ण डॉक्युमेंट, संपूर्ण कॉलम तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचे। तर या ठिकाणी जे कोणते रेड स्टार मध्ये असतील ते कंपल्सरी तुम्हाला भरावे लागणार आहे। यामध्ये हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर अर्जदाराचे निवासी तपशील भरायचे। तर यामध्ये पत्त्यामध्ये तुम्हाला पत्ता या कॉलम मध्ये तुम्हाला गावाचं नाव टाकायचंय, ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये होऊन जातील। या ठिकाणी तुमचं जे कोणते गाव असतील, म्हणजे अर्जदाराचे जे कोणते गाव असतील, गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय। गावाचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी मार्ग, विभाग, इमारत
जर असतील तर टाकू शकता, अन्यथा याला सोडून पण देऊ शकता। त्यानंतर जिल्हा या बटनावरती तुम्ही क्लिक करून तुमचा जे कोणता जिल्हा असतील या ठिकाणी तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचं जे गाव असतील ते गाव सिलेक्ट करून तुम्हाला पिन कोड टाकून घ्यायचं आहे। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकल्यानंतर या ठिकाणी पिन कोड टाकून घ्यायचंय। पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय आणि या ठिकाणी कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहिती जर असतील तर या ठिकाणी टाकू शकता, अन्यथा याला सोडून पण देऊ शकता। कारण या ठिकाणी रेड स्टार नसल्यामुळे याला टाकण्याची काही आवश्यकता नाही, ऑप्शनल असल्यामुळे याला सोडून पण देऊ शकता। त्यानंतर तुम्ही लाभार्थ्याचे तपशील जसे की या ठिकाणी कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहिती भरल्यानंतर किंवा सोडून दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्यांचे तपशील जसे की या उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे हे उत्पन्न तुम्हाला कोणत्या कारणासाठी हवंय आणि कोणासाठी हवंय हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय। जसं स्वतःसाठी असतील तर स्वतः सिलेक्ट करायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव किंवा जे कोणते नाव असतील किंवा संबोधन असतील या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आवश्यकता पडणार नाहीये। जर तुमच्या मुलांसाठी किंवा अर्जदारांच्या मुलांसाठी असो मुलींसाठी असो जे कोणते असतील ते रिलेशन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जसे की आपण मुलगा सिलेक्ट केला तर त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचंय किंवा मुलगी सिलेक्ट केला तर या ठिकाणी नाव टाकायचंय। यामध्ये जसे की मी मुलगा सिलेक्ट करतो आणि लाभार्थ्यांचे नाव म्हणजे कुमार, त्यानंतर यामध्ये तुम्हाला त्याचं नाव पूर्ण टाकून घ्यायचंय। ज्या कोणासाठी तुम्हाला हे उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे त्यांचं नाव या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचंय आणि प्रमाणपत्र कशासाठी हवंय, वैद्यकीय, इतर किंवा शैक्षणिक जे कोणते असतील या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय। या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर जर नावामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकता किंवा खाली स्क्रॉल करायचंय। कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विवरण यामध्ये तुम्ही देऊ शकता किंवा अन्यथा याला सोडून पण देऊ शकता। आणि यामध्ये विविध स्रोतापासून कुटुंबाच्या उत्पन्नाचे तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत। तर यामध्ये जर तुम्ही 1 वर्षाचे सिलेक्ट करत असाल या ठिकाणी एकच वर्षाचा कॉलम तुम्हाला भरण्यासाठी देईल। जर तुम्ही 3 वर्षासाठी जर तुम्ही उत्पन्नाचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट कराल तर या ठिकाणी 3 कॉलम तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी देतील, जेणेकरून तुम्हाला भरता येतील। यामध्ये मी 1 वर्ष सिलेक्ट केलाय, जसे की या ठिकाणी तुम्ही वरी पाहिलेच असाल। यामध्ये 3 वर्ष आणि 1 वर्ष या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय। जसं आपण 3 वर्ष सिलेक्ट कराल या ठिकाणी तुम्हाला 2020-21 जे कोणते तुमचे वर्ष असतील त्या वर्षाचे तुम्हाला उत्पन्न या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे, तिन्ही वर्षांचे। जर तुम्ही 1 वर्ष सिलेक्ट केलाल फक्त रिसेंटली जे वर्ष गेलाय त्या वर्षाचं तुम्हाला उत्पन्न टाकायचंय आणि हे 3 वर्षाचं जे उत्पन्न असणार आहे तुम्हाला नॉन क्रिमिलियर काढताना आवश्यक असणार आहे। तर या ठिकाणी उत्पन्न टाकल्यानंतर यामध्ये उत्पन्नाचे जोड कागदपत्र तुम्ही कोणते कागदपत्र लावणार आहात ते कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला लावायचंय आणि उत्पन्न कोणत्या स्रोतापासून गेलाय म्हणजे उत्पन्न कोणत्या स्रोतापासून झालाय ते उत्पन्न त्याच कॉलम मध्ये तुम्हाला टाकायचंय आणि या ठिकाणी त्या उत्पन्नाबाबतचे कोणते प्रमाणपत्र असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय। उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मंडळ अधिकारी असो, तलाठी अहवाल असो, प्रतिज्ञापत्र असो किंवा वेतन प्रमाणपत्र, आयकर विभाग कोणतेही असो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता। सिलेक्ट केल्यानंतर मला मंजूर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय या चेकबॉक्स मध्ये। त्यानंतर समावेश करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि यामध्ये ओके करून घ्यायचंय। पुन्हा एकदा तुम्हाला समावेश करा या बटनावरती क्लिक करायचंय। जसं आपण समावेश करा या बटनावरती क्लिक कराल तुमचं जे ऍप्लिकेशन असणार आहे सक्सेसफुली भरल्या गेलाय। तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी क्लिक टू डॉक्युमेंट अपलोड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि डॉक्युमेंट मध्ये जे कोणते डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट केलात त्यामध्ये तुमचं आधार कार्ड, राशन कार्ड, प्रतिज्ञापत्र असो जे कोणते डॉक्युमेंट असतील या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन या बॉक्स मध्ये
जे कोणते डॉक्युमेंट, जसं की तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट केलात तर त्यांचं डॉक्युमेंटचं आधार नंबर या ठिकाणी टाकून ऍड डॉक्युमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जे कोणते डॉक्युमेंट असतील त्या डॉक्युमेंटचे विवरण जे असतील ते इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि स्वयंघोषणा पत्र असो किंवा प्रतिज्ञापत्र असो ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आणि त्यांचं ऍड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. एक एक डॉक्युमेंट तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये जसं आपण आधार कार्ड सिलेक्ट केलात किंवा राशन कार्ड सिलेक्ट केलात, अपलोड केल्यानंतर यामध्ये अपलोड सिलेक्ट केल्यानंतर डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन मध्ये त्यांचं नंबर, आरसी नंबर असो किंवा आधार नंबर असो, जे कोणते डॉक्युमेंट असतील त्याचे इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायचे आहेत आणि ऍड डॉक्युमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला 500 KB आत असेल तरच डॉक्युमेंट अपलोड होतील, अन्यथा या ठिकाणी अशा प्रकारचं एरर जे तुम्हाला दाखवण्यात येतील, ज्यामध्ये 500 KB आत असलेलीच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे. यामध्ये अपलोड केल्यानंतर डॉक्युमेंट सक्सेसफुली अशा प्रकारे तुमचे अपलोड होतील. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह फोटो जे असणार आहे तुम्हाला अपलोड करायचंय, किंवा तुमच्या मोबाईलने जर फोटो केला असेल, फोटो काढला असेल तर या ठिकाणी जे फोटो असेल ते अपलोड करून घ्यायचंय. 160 पिक्सल ते 200 ते 212 पिक्सल पर्यंतच्या साईज मध्ये तुम्हाला अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर पुढे सुरू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं आपण पुढे सुरू या बटनावरती क्लिक कराल, तुमच्या समोर VLE अकाउंट असो, कार्ड असो, पेटीएम असो, जे कोणते वॉलेट तुम्ही यूज करत असाल ते वॉलेट तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचंय आणि ते सिलेक्ट करून तुम्हाला पे नाव या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स भरायचे. त्याने ठिकाणी 33 रुपये 60 पैशाचा जे आहे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचंय. हे सगळे डॉक्युमेंट जे अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी तुमचं जे पासवर्ड असणार आहे, पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय वॉलेटचा. त्यानंतर निश्चित या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. एवढं केल्यानंतर तुमच्या समोर जे अशा प्रकारे रिसिप्ट जनरेट होतील, तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा पुढे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. पुढे सुरू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची पावती, जे की पोच पावतीच म्हणजेच इन्कम सर्टिफिकेटचा रिसिप्ट जनरेट होतील. ते रिसिप्ट तुम्ही परत या बटनावरती क्लिक करून कस्टमरला देऊ शकता. आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता टोकन नंबर, त्यांचं नाव आणि कोणत्या कारणासाठी हवंय आणि किती वर्षाचं आहे उत्पन्न, हे सगळे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र निघण्याची कालावधी जी असणार आहे, किती दिवसाची आहे, हे पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्ही जे भरलात ते डॉक्युमेंट मध्ये म्हणजे जे काही असतील ते अशा प्रकारे तुम्हाला दिसतील. अशा प्रकारे तुम्ही उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी महाऑनलाईन या पोर्टल मधून सहजरित्या अपलोड किंवा अप्लाय करू शकता. यामध्ये काही अडचण असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. जसं की हे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे अप्रूव्ड झाले का रिजेक्ट झाले हे तुम्ही ई डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून तुम्ही सहजरित्या कोणत्या डेट मध्ये अप्लाय केलात त्याच्या डेट नुसार तुम्ही रिजेक्शन किंवा अप्रूव्ड झाले का ते स्टेटस बघून, जर अप्रूव्ड झाला असेल तर तिथून तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करून सहजरित्या कस्टमरला किंवा जो कोणी अर्जदार असतील अप्लाय केलेला त्याला देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही महाऑनलाईनच्या पोर्टल मधून 3 वर्षाचा असो किंवा 1 वर्षाच्या उत्पन्न प्रमाणपत्रासाठी असो तुम्ही ह्याच पद्धतीने अप्लाय करू शकता. यामध्ये काही शंका असतील तर मला कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.